नमस्कार मित्रांनो, पारू 20 सप्टेंबर प्रोमध्ये आदित्यच्या डोक्याला लागल्यामुळे पारू खूप काळजी घेत असते. पण जेव्हा प्रताप आणि आबा रणजितबद्दल बोलतात आणि निघून जातात तेव्हा पारू मात्र जाम घाबरते आणि म्हणते, हे प्रकरण दिसतं तेवढं साधं नाही आहे. जर उद्या आदित्य सर किंवा प्रीतम सरांना काही झालं ना तर खूप अवघड होऊन बसल. हे जे काही चाललं ते सगळं खोट्याच्या आधारावर. ह्या समध्या गोष्टी जास्त दिवस लपून नाही राहणार. नाही, हे समजा दिव्याला सांगायलाच लागल. लग्नाला प्रिया विरोध करत नाही म्हणून प्रीतमला खूप टेन्शन येतं. खुर्चीवर हॉलमध्ये आबासाहेब बसलेले असतात. पहिले तर प्रीतम त्यांना डोकून बघतो पण त्याची हिंमतच होत नाही. पण तो मात्र खूप बेचैन असतो. तो आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि जाऊन आबासाहेबांचे पाय पकडतो. आबा हातातलं पुस्तक बाजूला फेकतात आणि म्हणतात, अरे हे काय करतोस तू? अरे वेड्या. ते पटकन उठतात आणि अगदी आनंदाने प्रीतूकडे बघत असतात आणि विचारतात, काय झालं? प्रीतू म्हणतं, आबा माझं प्रिया मॅडमवर जीवापाड प्रेम आहे. आता मात्र आबांच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रीतू म्हणतो, मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. मला लग्न करायचं आहे त्यांच्याशी. आता आबा त्याचं बोलणं शॉकून ऐकत असतात. यावर ते काहीच बोलत नाही म्हणून प्रीतू त्यांच्याकडे बघत असतो. आता आबा एकामागे एक सणासण त्याच्या कानाखाली देतात. आता त्या धक्क्याने ऋतू पडायला लागतो पण स्वतःला सावरतो आणि गालाला हात लावून आबांकडे बघायला लागतो. आबा म्हणतात, हे बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? अरे तुम्ही रस्त्यावर फिरत होता, मी तुम्हाला सारा दिला आणि ज्या थाळीत खातो त्याच थाळीत छेद करतोस. हे करताना तुला लाज कशी वाटली नाही? आपण काय करतो काय बोलतो याचा एकदा विचार तरी करायचा. तू आमच्याकडे काम करतोस काम, आणि तू प्रियाशी लग्न करणार आणि मला सांगतोस प्रियावर प्रेम आहे. तुला वाटलं कसं रे मी तुमच्या लग्नाला परवानगी देईल? तू आहेस कोण? कोण आहेस तू? त्यांचा आवाज ऐकून पारू पळत येते आणि म्हणते, आबासाहेब शांत व्हा आबासाहेब. आबा म्हणतात, पार्वती हा तुझा धीर स्वतःची लायकी विसरलाय. काय बोलत होता माहिती आहे का? त्याचं प्रियावर जीवापाड प्रेम आहे. आदित्यला बरं वाटत नसतं पण तो धडपडत येतो. आबा म्हणतात, याचाच राहण्याचा ठिकाणा नाही. हा आश्रित आणि माझ्या मुलीला काय सांभाळणार? माझ्या घरी काम करून माझ्या मुलीशी लग्न करायचं स्वप्न बघतोस काय रे? लग्नानंतर काय करणार? तिला पण माझ्याकडे कामाला ठेवणार? पारून ते, आबासाहेब तसं नाही आहे, ऐकून तर घ्या. अहो तुम्ही समजताना तसं काय बी नाही. आता प्रिया पळत येते आणि सगळं ऐकून जाम घाबरते. आबा म्हणतात, मला वाटत होतं तो फक्त एक रणजित आहे, पण मी तर माझ्या घरात साप पाळलाय साप. काय रे मी आत्ताच कौतुक केलं ना की ज्या आईने तुम्हाला जन्म दिला ती महान असेल आणि तू ते लगेच खोटं करून दाखवलं. आता आईचं नाव घेतल्याबरोबर प्रीतम आणि आदित्य बदलतात. इकडे आयल्या म्हणते, श्रीकांत बास, आता मी आदित्य आणि प्रीतमशिवाय नाही राहू शकत. एक काम कर, आदित्याला फोन कर आणि विचार ते कुठे राहतात. आपण आत्ताच्या आत्ता गावाकडे जातोय. श्रीकांत म्हणतो, आयल्या तू काळजी नको करू ना, अगं ते बरे असतील. आयल्या म्हणते, नाही श्रीकांत, मला आता खूप भीती वाटते. आता आपण जाणार म्हणजे जाणार. आता त्यांचं बोलणं चालू असतं तेवढ्या दिशा आणि दामिनी येतात. दिशा म्हणते, सासूमॉम मी पण येते, मला पण प्रीतची खूप आठवण येते. बघा ना सासूमॉम, त्याने गेल्यापासून एक कॉलसुद्धा नाही केला. त्याला सध्या हे पण कळत नाही त्याची कुणीतरी वाट बघतंय. ते काही नाही सासूमॉम, मी पण येणार. दामिनी म्हणते, वहिनी मी गावाकडे जाऊन खूप दिवस झाले, मला पण गाव बघायची खूप इच्छा आहे, मी पण येते. आता आईल्या दिशा आणि दामिनीकडे बघायला लागते. आता अखेर येणार आईल्या आबांसमोर. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.